नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लोकसंख्या भाग 2 आपण पाहणार आहोत. या आधीचा जो व्हिडिओ बघितला होता आपण, म्हणजे आधीचे 2 व्हिडिओ आलेले आहे. लोकसंख्या भाग 1, जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तो आधी बघा, त्यानंतर हा बघा, कारण की लोकसंख्या भाग जो पहिला आहे त्यामध्ये संपूर्ण प्रस्तावना, त्याची विश्लेषण आपण केलेली आहे. आता यानंतरचा आपण नेक्स्ट लेवल पाहायची आहे, ज्यामध्ये मानवी संसाधनातील शारीरिक, बौद्धिक या दोन्ही वैशिष्ट्यावर प्रदेशावर कसा प्रभाव पडतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, लोकसंख्येची रचना, लिंग गुणोत्तर आणि साक्षरता दर यावर लोकसंख्येच्या भूगोलामध्ये कोणता प्रभाव पडते. मी आधीच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की लोकसंख्या हे एक प्रदेशामध्ये विस्तृतपणे अवलंबित असते. जसं म्हणजे समजा एखादी जर वाळवंट प्रदेश असेल किंवा बर्फाळ प्रदेश असेल, अति थंड प्रदेश असेल, तर तिथे लोक राहण्यास इच्छुक नसतात. तर अशा प्रदेशामध्ये इच्छुक राहतात की ज्या प्रदेशामध्ये लोकवस्ती ऑलरेडी एकवटलेली आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. लोकसंख्येचे घटक. लोकसंख्येचे टोटल 5 घटक आहे. एक तर आहे वयोरचना, दुसरे आहे लिंग गुणोत्तर, तिसरा आहे साक्षरता आणि शिक्षण, चौथा आहे व्यावसायिक संरचना आणि पाचवा आहे लोकसंख्येतील ग्रामीण आणि शहरी रचना. आता हे संपूर्ण जे काही आपल्याला या तक्त्यावरून समजून घ्यायचे आहे. समोर 3 प्रकारची आकृत्या आहे आणि तिन्ही आकृत्या हे स्त्री आणि पुरुष यांची डिवाईड केलेली आहे. आता पहिली जी आकृती आहे हे नॉर्मल आकृती आहे, यामध्ये कोणत्याही देशाचा संबंध आहे नाही. फक्त एवढंच सांगितलेलं आहे की पहिल्या आकृतीमध्ये जन्माचे प्रमाण जास्त आहे. आता खालची जी स्टेप आहे हे जन्माची नोंद म्हणजे दर्शवते आणि शेवटचा आहे म्हणजे मृत्यूचे दर्शवते. मृत्यूची यास बरं दर्शवते कारण की 0 ही जन्माची नोंदणी करताय आणि 100 हे 100पर्यंत म्हणजे मृत्यूची नोंदणी करताय. 1 ते 100 वर्षापर्यंतची संपूर्ण रचना या तिन्ही आकृतीमध्ये देण्यात आलेली आहे. फरक एवढाच आहे तिन्ही आकृतीचा की वेगवेगळी जन्माची रचना देण्यात आलेली आहे. जसं पहिल्या याच्यामध्ये जन्माची जी काही रचना आहे म्हणजे जन्माचे प्रमाण जास्त आहे पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये जन्माचे प्रमाण थोडे कमी आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये आ आकृतीपेक्षा थोडे कमी आहे. आता या तिन्ही आकृतीकडे बघितल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की अ क्रमांकाचं जे काही आकृती आहे त्यामध्ये जे काही म्हणजे शेवटपर्यंत लोक टिकलेले नाही आहे. म्हणजे 95पर्यंत थोडेफार प्रमाणात दिसत आहे, परंतु 100पर्यंत गेलेले नाही. म्हणजे यामध्ये असं आहे की जन्माचे प्रमाण जास्त आहे आणि मृत्यूचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. असे जे देश असतात ते अविकसित असतात, कारण यामध्ये जे लोक असतात ते अंडर प्रेशराइज्ड असतात किंवा डिप्रेशनमध्ये असतात, जे लोक जास्त वर्षापर्यंत टिकत नाही. जसं भारताची स्थिती बघितली तर भारताची ॲव्हरेज आहे 65 इयर. म्हणजे संपूर्ण जर भारताचा इयरली जर विचार केला तर 65 वर्षापर्यंत भारताची जे काही वयोरचना आहे ते सीमित केले गेलेली आहे. आणि जे चांगले डेव्हलप देश आहे जसे आयर्लंड झाले, आईसलँड झाले, डेन्मार्क झाले, या देशामध्ये म्हणजे लोकांची ॲव्हरेज जे लोकसंख्या असते ते 75 ते 78पर्यंत असते. फक्त एवढंच सांगायचं एक तात्पर्य आहे की जास्त करून अविकसित देशामध्ये मृत्यूचे प्रमाण हे जास्त असते, जन्माचे प्रमाणसुद्धा जास्त असते. आता दुसरी जर आकृती बघितली, दुसऱ्या आकृतीमध्ये असं आहे की पहिल्या आकृतीपेक्षा जे काही जन्माचे प्रमाण आहे ते कमी आहे आणि मृत्यूचे प्रमाणसुद्धा म्हणजे, परंतु एक म्हणजे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की 100पर्यंत पोचलेली आहे. असे जे देश असतात ते विकसनशील देश असतात किंवा विकसित देशसुद्धा असतात. आणि तिसऱ्या आकृतीची जे काही लेवल आहे ते तुमच्या असं लक्षात येत असेल की म्हणजे जन्माचे प्रमाण आहे म्हणजे 0 ते 100पर्यंत अशी लेवल गेलेली आहे. जेवढे जन्माचे प्रमाण आहे तेवढेच मृत्यूचे प्रमाण आहे, परंतु यामध्ये कार्यकारी लोकसंख्या जास्त आहे. ठीक आहे, कार्यकारी लोकसंख्या म्हणजे 15 ते 59 वर्ष. ठीक आहे, म्हणजे ज्या वयामध्ये म्हणजे व्यक्ती काम करत असतात आणि इथे काम करून काय करतात, अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लावतात आणि अर्थव्यवस्था चालवतात. प्रत्येक देशाची जे काही अर्थव्यवस्था असतात ते कार्यकारी लोकसंख्येवर अवलंबून असते, कारण की हेच व्यक्ती काय करत असतात, प्रत्येक देशाच्या कारभारामध्ये कार्य करतात आणि हातभार लावतात आणि पैसे कमवतात आणि घर चालवतात. आता 0 ते 100पर्यंत दुसरी आकृती बघितली आपण. यामध्ये असं आहे की 0 ते 25 वर्षापर्यंत बरोबर वाढत चाललेली आहे, परंतु 25पासून कमी झालेली आहे आणि अचानक ते 55पासून थोडीशी स्टेप वाढलेली आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे मधातला,
जो मधातला ग्राफ आहे तर तो ग्राफ आहे कार्यकारी लोकसंख्या आणि यामध्ये कार्यकारी लोकसंख्या कमी आहे. आता हे ते कार्यकारी लोकसंख्या का बरं कमी आहे? कारण की अशा देशामध्ये असं असतात की जन्म तर झालेला राहतात परंतु कालांतराने त्यांचे कोणत्या ना कोणत्या कारणाने समजा जर मृत्यू झाला असेल तर त्याची लोकसंख्या ही कमी होत जाते. आणि मग अचानक ते जे असतात म्हणजे पूर्वीची लोकसंख्या असतात. आता जन्म झालेले तर मोठे होतात परंतु काही जे जुने व्यक्ती असतात ते त्याची लोकसंख्या वाढत असतात. तर अशा टाईपची जी लोकसंख्या ग्रीप करण्यात आलेली आहे. आता यामध्ये पुरुषांची लोकसंख्यासुद्धा या स्टेपनं वाढलेली आहे आणि या स्टेपनं स्त्रियांची सुद्धा. आता यामध्ये 6 प्रश्न आहेत. ते 6 प्रश्न आपण फटाफट निपटूया. जसं आता पहिला आहे, कोणत्या मनोऱ्यात पालकांची संख्या सर्वाधिक कमी आहे? आता या तिन्ही आकृत्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की इथे बालकांची संख्या जास्त आहे, इथे सुद्धा जास्त आहे, तर इथे सुद्धा इथे कमी आहे. म्हणजे ई या आकृतीमध्ये सर्वाधिक कमी आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? तर पहिल्या आकृतीमध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक कमी आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3, कोणता मनोरा युवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतं? आता तुम्हाला या दोन्ही आकृत्यामध्ये काय दिसतं आहे की सर्वाधिक आपल्याला युवा शोधायचं आहे. ठीक आहे, 15 ते 59 पर्यंतचे वय. इथे आहे 15 आणि हे टोटल आहे 59 म्हणजे इथून इतक्यात. तर आपल्याला या तिन्ही आकृत्यामध्ये इथे कमी दिसत आहे, इथे मग 35 पासून कमी होत चाललेली आहे. त्यामुळे युवांची संख्या कोणत्याही या क्षेत्रामध्ये सर्वाधिक आहे. या क्षेत्र हे दोन्ही क्षेत्र विकसित आणि विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता ते यानंतरचा प्रश्न पाहूया 4था, की कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करते? आता यामध्ये प्रतिनिधित्व कशामध्ये दिसत आहे की पहिल्या आकृतीमध्ये वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे, म्हणजे यामध्ये जे काही वैद्यकीय संख्या खूप कमी असेल. आता तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो, ज्या राष्ट्रामध्ये सर्वाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असेल त्याच राष्ट्रामध्ये जे व्यक्ती असतात ते शेवटपर्यंत टिकत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक म्हणजे समजा जर कोणती व्यक्ती तब्येत खराब असेल किंवा बिमार असेल तर या राष्ट्रामध्ये काय असं हॉस्पिटलाइज केल्या जात नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती क्षीण असल्यामुळे किंवा त्यामध्ये त्या देशामध्ये उपलब्ध नसेल वैद्यकीय सुविधा, अशा कारणाने जे काही व्यक्ती आहे ते लवकर मृत्युमुखी पावल्या जातात. परंतु असे जे राष्ट्र असतात त्यामध्ये वैद्यकीय सुविधासुद्धा उपलब्ध असतात आणि त्यातली जे काही लोकसंख्या असतात ते बऱ्यापैकी सक्षम असतात वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी. म्हणून या प्रकारचे जे काही आकृती आहे या आकृतीमध्ये 100पर्यंत लोकसंख्या गेलेली आहे. त्यामुळे यामध्ये वैद्यकीय संख्या असेल. त्यामुळे हे कोणत्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करते? विकसित राष्ट्रांचे, जसं अमेरिका, इंग्लंड, ब्रिटन, इटली अशा वगैरेचे लोक. त्यानंतर 5वा प्रश्न आहे की विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणारा मनोरा. आता कसं आहे, विपुल मनुष्यबळ म्हणजे मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला की जे 15 ते 59 वय असतात, ज्याचे 15 ते 59 वयापर्यंतचे जे काही व्यक्ती असतात ते मनुष्यबळ असतात, म्हणजे कार्यकारी लोकसंख्या असतात. तर हे कार्यकारी लोकसंख्या कुठे तुम्हाला जास्त दिसत आहे? इथे जन्माचे प्रमाण कमी आणि मृत्यूचे प्रमाणसुद्धा कमी आहे. तर इथे सर्वाधिक जे काय म्हणजे 60, हे 60 वर्ष आहे आणि हे टोटल 15. तर हे या दरम्यानमध्ये हा जो काही लोकसंख्या आहे हे बऱ्यापैकी जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण की यामध्ये जे काही निमुळता आहे तर यामध्ये कार्यकारी लोकसंख्या कमी आहे आणि इथे 60पर्यंत खूप कमी प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे हे सुद्धा मनोरा नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ई. यामध्ये सर्वाधिक कार्यकारी लोकसंख्या आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ई. त्यानंतर आहे 6वा प्रश्न, कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करते? आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की पहिला जो काही आहे त्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे म्हणजे जन्माचे प्रमाण जास्त असते आणि यामध्ये मृत्यूचे समान जास्त, म्हणजे मृत्यूचे प्रमाणसुद्धा जास्त असते. तर हे कोणती असते? लोकसंख्या सिद्धांतामधली पहिली पहिली पायरी असते. पहिल्या पायरीमध्ये मी तुम्हाला आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की त्यामध्ये जन्माचे प्रमाणसुद्धा जास्त असतं आणि मृत्यूचे प्रमाणसुद्धा जास्त असतं. आणि ज्यामध्ये जन्माचे आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असतात ती म्हणजे पहिली पायरी. आणि सेकंड पायरीमध्ये असं असते की जन्माचे प्रमाण म्हणजे जास्त असते परंतु मृत्यूचे प्रमाण खूप प्रमाणे कमी झालेले असते. म्हणजे हे पायरी कोणती असेल? विकसनशील देशांची आणि दुसरे विकसित देश. आता यामध्ये अ आणि आ हे दोन्ही प्रतिनिधित्व करते. एक तर विकसनशील म्हटलं तर आ आणि विकसित म्हटलं तर, आणि विकसित देश यासाठी म्हटलं आहे मी ईला, कारण की तुम्ही या
लाईनींना माहीत पडत असेल की बरोबर लहान्यापासून तर मोठ्यापासून तर बरोबर वृद्धापर्यंत एक लाईन गेलेली आहे. म्हणजे ती आकृती पाहायलासुद्धा सुंदर दिसत आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हे विकसित राष्ट्रांचे लक्षण आहे, जसं अमेरिका, इटली, जपान. आता यानंतर पाहूया आपण लोकसंख्या. आता तुम्हाला एक भारताचं चित्र दाखवलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की भारत हा आता सध्या तरी 2016ची स्थिती दाखवलेली आहे आणि भारत हा ॲक्च्युअलमध्ये अविकसित देश आहे. कारण की भारताची लोकसंख्या जी आहे ती 29% दारिद्र्य रेषेखाली आहे आणि सध्याची जर समजा गणना केली तर भारताची लोकसंख्या 135 करोड आहे. हां, 135 करोडचे डिवाईड बाय 29% केले तर तुमच्या लक्षात येतील 35 ते 40 कोटी लोक हे 35 ते 40 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहे. म्हणून अजूनही भारतामध्ये जे काही वैद्यकीय सुविधा आहे ते अजूनही उपलब्ध नाही आहे. त्यामुळे जन्माचे प्रमाण जास्त आहे आणि मृत्यूचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. परंतु मृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी भारताची जी वास्तविक स्थिती आहे ते भारताची वास्तविक स्थिती अविकसित आहे. बऱ्याचशा पुस्तकामध्ये विकसनशील आहे, पण जर तुम्ही इंग्लिशचे जर पुस्तक वाचताल तर त्यामध्ये तुम्हाला सरळ लक्षात येते की इंडिया इज अ अंडर डेव्हलप कंट्री. इंडिया इज अ अंडर डेव्हलप कंट्री म्हणजे त्याचं जर म्हणजे ट्रान्सलेशन जर मराठीमध्ये केलं आहे तर तो अविकसित देश आहे. विकसनशील देश यासाठी म्हटलं जाते की भारताची जी काही सध्याची आर्थिक ग्रोथ आहे ते वाढत चाललेली आहे. आर्थिक ग्रोथ वाढत चाललेली आहे, त्यामुळे आपण जे काही लोकसंख्या आहे, जे काही दारिद्र्य रेषा आहे, बेरोजगारी आहे, याला आपण काय करू शकत नाही, मॅनिप्युलेट करू शकत नाही, म्हणजे दुर्लक्ष करू शकत नाही. जर आपण लोकसंख्येचा जर विचार केला, दारिद्र्य रेषेचा जर विचार केला किंवा बेरोजगारीचा जर विचार केला तर या संपूर्ण जर विचार केला तर भारत अजूनही अविकसित देशाच्या कॅटेगरीमध्ये बसलेला आहे. त्यामुळे संपूर्ण जे काही आपली आकृती आहे या आकृतीवरून आपल्याला लक्षात येते की जन्माचे प्रमाण तर जास्त आहे, म्हणजे 0 ते 5 वर्षापासून तर 100पर्यंत खूप कमी पर्यंत गेलेले आहे आणि भारताची लोकसंख्या आता कुठंपर्यंत गेलेली आहे, 65 ते 68 यापर्यंत ॲव्हरेज आहे आपल्या भारताच्या लोकसंख्येचा. त्यानंतर पाहूया आता लिंगरचना. पहिला आपण बघितलेल्या वयोरचना कशा प्रकारचे विस्तृतपणे. त्यानंतर लिंगरचना आहे. लिंगरचनेमध्ये लोकसंख्येच्या मनोऱ्याचे वयोगटानुसार स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण दर्शविलेले आहे. स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण हे लोकसंख्येचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणांना लिंग गुणोत्तर असे म्हटले जाते. भारतात हे प्रमाण खालील सूत्राने काढले जाते. आता खालील सूत्र आहे, लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण लोकसंख्या भागीला पुरुषांची एकूण संख्या इंटू 1000. आता तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला मी आधी सांगतो की 1000 पुरुषांमागं काही स्त्रियांची गणना केली जाते. सध्या संपूर्ण जर महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारताचा विचार केला तर भारतामध्ये लिंग गुणोत्तरमध्ये सर्वाधिक जर लोकसंख्या म्हणजे असलेला जो राज्य आहे तो आहे केरळ. केरळमध्ये 1000 लोकसंख्येमागे जे काही म्हणजे 1000 पुरुषांच्या लोकसंख्येमागे स्त्रियांची लोकसंख्या हे जास्त आहे. आणि त्यानंतर लागतो गोवा वगैरेचा, मिझोरामचा नंबर, मणिपूरचा नंबर. आणि संपूर्ण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन असे हे दोन असे जिल्हे आहे की या दोन जिल्ह्यामध्ये 1000 पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे. 1168 आहे बहुतेक रत्नागिरीचे, आणि त्यानंतर लागतो याचा नंबर, आणि त्यानंतर लागतो लातूर वगैरे. मग अशा जे काही सर्वाधिक जर कमी 1000च्या म्हणजे 1000च्या डिवाइड बाय जर समजा सर्वाधिक कमी जर लोकसंख्या जर कोण स्त्रियांची असेल तर ते आहे मुंबई. मुंबईमध्ये सर्वाधिक कमी स्त्रियांची संख्या आहे आणि सर्वाधिक जास्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आता याचं एक कारण मी तुम्हाला आधीच म्हणजे सांगणारच आहे, कारण की कारण असं आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामधील बरेचसे जे काही पुरुष असतात ते स्थानांतर करतात कुठं, मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये स्थलांतर केल्यामुळे तिथचे जे काही पुरुष असतात त्यांची संख्या कमी होते आणि स्त्रियांची संख्या वाढते. आणि ते पुरुष कुठे गेले, मुंबईमध्ये गेले. पुरुष जर मुंबईमध्ये गेले तर तिथं स्त्रियांची संख्या आपोआप कमी होतील, कारण की इथे पुरुषांची संख्या वाढेल मुंबईमध्ये. तर अशा प्रकारे ते लिंग रचना केली जाते. देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तरच्या आधारे सांगता येते.
जागतिक स्तरावरील लिंग गुणोत्तराचे सर्वसाधारण प्रमाण दर 990 स्त्रिया असे आहे. म्हणजे संपूर्ण जागतिक विचार केला यामध्ये लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशाचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त म्हणजे दर 1000 पुरुषांपेक्षा 1162 आहे. म्हणजे 1000 जर पुरुष असेल तर त्यामध्ये स्त्रिया किती आहे? 1162 आहे. संयुक्त अरब अमिरात या देशाची लिंग गुणोत्तर सर्वाधिक कमी आहे. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत 668. म्हणजे 1000 जर पुरुष असेल तर स्त्रियांचे प्रमाण किती आहे? 667. म्हणजे संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, दुबई आहे, तर असे देश आहे. चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी आहे. थोडक्यात आशिया खंडाचे लिंग गुणोत्तर हे प्रमाण कमी आहे. आता हे संपूर्ण आपण डिवायडेशन्स बघितलेले आहे की 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कुठे कुठे जास्त आहे. एक तर आहे जास्त लाटविया, इस्टोनिया, रशिया आणि युक्रेन या 4 देशांमध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. म्हणजे दर 1000 पुरुषांमागे 1162 आहे. आणि सर्वात कमी कुठे आहे? UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात. म्हणजे जसं दुबई तिचं हे आहे म्हणजे एक अरब देश आहे. त्याच्यानंतर भारत, पाकिस्तान, भूतान, अफगाणिस्तान यामध्ये थोडक्यात कमी आहे. म्हणजे संयुक्त अरेबियापेक्षा जास्त आहे आणि रशिया वगैरेपेक्षा कमी आहे. म्हणजे एक मिड लेवलचे आहे देश. आता असं आहे की तुम्हाला भारताची जर तुम्हाला मी आधी सांगितलं आहे की भारतामध्ये केरळमध्ये सर्वाधिक स्त्रियांची संख्या जास्त आहे. पुरुषांच्या 1000पेक्षा स्त्रियांची लोकसंख्या जास्त आहे. त्यानंतर आणखी काही लागतो. तर असं असते की भलेही केरळमध्ये 1000पेक्षा म्हणजे 1100 असेल लोकसंख्या स्त्रियांची, परंतु काही काही राज्य असे आहेत जसे बिहारमध्ये खूप कमी स्त्रियांचे प्रमाण आहे पुरुषांच्या बाबतीत. त्यानंतर लागतो उत्तर प्रदेशचा नंबर. तर यानुसार जर भारतात जर केलं तर भारतामध्ये 929 आणि 30 या दरम्यान नंबर लागतो. 929 ते 30. तर 1000 पुरुषामागे 929 ते 30 एवढ्या स्त्रिया भारतामध्ये दिसून पडतात. तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मित्रांनो. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमच्या एका लाईकनं मला आणखी प्रोत्साहन मिळते आणि मी तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगण्याचं काम करतो. ठीक आहे. याच्यानंतरचे जे काही समोरचा जो काही भाग आहे तो मी लगेचच तुमच्यासमोर टाकणार आहे आणि त्यानंतर मग आपण स्वाध्यायसुद्धा पाहूया.